नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण बिना कांदा लसूण फ्लावरची भाजी कशी करायची ते आज बघणार आहोत. यासाठी फ्लावरचे थोडेसे मोठे तुकडे करून घ्यायचे. फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा. एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला उकळी आली की स्वच्छ धुतलेले फ्लावरचे तुकडे ह्यामध्ये टाकायचे. थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 ते 3 मिनटं हे फ्लावरचे तुकडे पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचे. हे पहा, या ठिकाणी 3 मिनटं झालेली आहेत आणि आता हे फ्लावरचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. तेल तापलं की हे फ्लावरचे तुकडे ह्यामध्ये टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. हे पहा, या ठिकाणी फ्लावरचे तुकडे हे लालसर रंगावर थोडेसे तळून घेतलेले आहेत. आता खलबत्त्यामध्ये खडे मसाल्यामध्ये 4 लवंगा, 1 मोठी वेलची, त्याचे आतले दाणे काढून घ्यायचे आहेत. ते टाकून थोडंसं ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, तेही कुटून घ्यायचं आहे. आता भाजी करण्यासाठी एक कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे. तेल गरम झालं की थोडंसं हिंग, तमालपत्र आणि आपण कुटून घेतलेला मसाला ह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 1.5 चमचा. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा दही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेपची पावडर आणि एक थोडीशी पाव चमचा दालचिनीची पावडर टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. मी या ठिकाणी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण तळून घेतलेले फ्लावरचे तुकडे टाकायचे आहेत. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असंच शिजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं. 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. हे पहा, या ठिकाणी आपली फ्लावरची भाजी